शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पुढच्या 1 महिन्याच्या आतच करण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं समजतंय. त्यामध्ये प्रामुख्याने या पदावर सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही बोलावली जाणार आहे. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चांगलाच गाजतोय. हा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत असताना सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला आज एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार गट असे जोरदार दावे प्रतिदावे पाहायला मिळतात. मात्र अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी आणि का सुरू केली असा परखड सवाल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केला. त्यामुळे तटकरे यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार गट आणि जयंत पाटील यांना लक्ष्य केलंय. सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक सवाल उपस्थित केले. त्यामुळे तटकरेंच्या या दाव्यानंतर शरद पवार गट नेमका कशा पद्धतीने याला उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं आहे. शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कुणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आता विलिनीकरण आणि विधिमंडळ पक्षाचा नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं जे आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहील. दरम्यान तटकरेंनी शरद पवारांच्या गटाला लक्ष्य केलंय. अजित पवारांचं निधन झालं त्या दिवशी जयंत पाटील यांनी विलिनीकरणाबाबत नेमकं काय म्हटलेलं ते बघूया. त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. दरम्यान 17 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादीची गोविंद बागेत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत स्वतः शरद पवारांसह अजित पवारही हजर होते अशी माहिती समोर येते. या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी तटकरेंनी नेमका काय दावा केलाय तेही पाहूया. तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे. माझं मत का? कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. दादाने मला फोन केला, दादाने ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर कार्यकर्ते आणि नेते अजूनही धक्क्यातनं सावरलेले नाहीत. अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग निवासस्थानी अजूनही सांत्वनापर भेटी सुरू आहेत. आजही शरद पवार सहयोग निवासस्थानी दाखल झाले. यावेळी पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार देखील उपस्थित होते. आता बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपूरमध्ये निवडणूक झाल्यापासून चंद्रपूर